रामकृष्ण हरी माऊली, तुमचा मित्र कैलास सोलाट बोलतोय। आज लावी येण्याचं कारण म्हणजे ग्रँड पॅरेंट डे आहे। ग्रँड पॅरेंट डे म्हणजे काय मित्रांनो? ग्रँड पॅरेंट डे म्हणजे आजी आजोबा दिवस। मित्रांनो, आपल्या आयुष्यामध्ये सत्य घटना सांगतो। आपला मुलगा कधी जन्माला येतो, कधी मोठा होतो आणि कधी शाळेत जातो, कधी कॉलेजला जातो, कधी जॉब लागतो, कधी सेटल होतो हे आपल्याला माहितच होत नाही हो। कारण की आपण एवढं व्यस्त असतो आपल्या संसारामध्ये, इतकं व्यस्त असतो की आपल्याला वाटतं की बाबा आपण आपल्या मुलांसाठी टाइम देऊ शकत नाही। कारण की ज्या टायमाला आपण घरी जातो त्या टायमाला तो मुलगा झोपलेला असतो, ज्या टायमाला बाहेर निघायचा प्रयत्न असतो त्या टायमाला तो झोपेतून उठलेला नसतो। म्हणून आपण पाहिजे तेवढा टाइम त्याला देऊ शकत नाही। पण ज्या टायमाला त्या मुलाचं लग्न होतं आणि त्याला मुलगा होतो, म्हणजे त्या आजोबाला नातू होतो, त्या आजोबाच्या आयुष्यामधला सगळ्यात आनंदाचा दिवस म्हणजे तो की बाबा त्याच्या वाघाला छावा झाला, त्याच्या मुलाला मुलगा झाला। त्याच्या आयुष्यामधला सगळ्यात आनंदाचा दिवस। कारण की स्वतःच्या मुलासाठी त्यांनी थोडा सुद्धा टाइम दिलेला नसतो। पण ज्या टायमाला मुलगा सेटअप होतो त्या टायमाला थोडी काही जबाबदारी कमी झालेली असते, म्हणून त्या नातवासाठी टाइम द्यायला टाइम असतो। कारण की तो मुलगा जसा जसा मोठा होतो तशी तशी जबाबदारी आजोबाची कमी झालेली असते। ते मोठा मुलगा सेटअप झाल्याच्या ओघाने जबाबदारी कमी झाली, म्हणून नातवासाठी टाइम देऊ शकतो। नातवासाठी नातू अंगणात जर खेळायला लागला तर आनंद वाटतो। नातवाला कधी मंदिरात घेऊन जायचं म्हणलं तर आनंद वाटतो। नातवाला कधी कडावर घ्यायचं आणि मंदिरात जायचं दर्शन करायचं म्हणलं खूप आनंद, जगामधला सगळ्यात मोठा आनंद मित्रांनो। काही गावात फंक्शन असेल, काही कार्यक्रम असेल, काही सप्ताह असेल, त्याच्यामध्ये जर नातवाला असा नातवानी कणगुळीला धरलं, नातू तुरु तुरु सोबत चालत असेल मित्रांनो, त्याचा आनंद जगण्याला मावत नाही। त्याला वाटतं जगामधला सगळ्यात श्रीमंत माणूस म्हणजे मी, सगळ्यात नशीबवान माणूस म्हणजे मी, कारण की माझा नातू माझ्या सोबत आहे। कारण की माणसाला सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे औलाद असते, आणि ती औलाद जर सोबत असेल तर त्याच्या इतका आनंद कधीच कुठंच मावत नाही तो आनंद। म्हणून तो जसा मोठा होतो, जसा सेटल होतो, तसा त्याच्यात आनंद घेत चालतो तो आजी आणि आजोबा। ती आजी सुद्धा तुम्हाला सांगतो, जोपर्यंत तो नातू तुरु 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 त्या अंगणात फिरतो तोपर्यंत तिला ते अंगण उरांडवून वाटतो, गोकुळ वाटतं ते। पण ज्या दिवशी तो नातू कधी मामाच्या गावाला जातो भकास वाटतं त्या आजीला। त्याच्या मागचं कारण काय मित्रांनो? त्याच्यात दडलेला तो नातवाचं प्रेम। ज्या टायमाला तो नातू वापस येतो त्या टायमाला त्याच प्रेमाला घेऊन ती आजी आणि आजोबा त्या नातवाला सांभाळतात, मोठं करतात। ज्या टायमाला तो नातू मोठा होतो त्या टायमाला त्यांना इतका आनंद होतो, तो चालतो, बोलतो, खेळतो, शाळेत जायला लागतो, खूप आनंद होतो मित्रांनो। पण ते ज्या टायमाला शाळेत जातो ना त्या टायमाला तो सेटल होतो, त्या टायमाला मग हे आजी आजोबा वृद्ध झालेले असते। मग त्या नातवाचं कर्तव्य आहे की आपल्या आई वडिलांपेक्षा बी आपल्यावर प्रेम करणार आपल्या आजी आणि आजोबा आहे। आपण आपल्या आजी आणि आजोबासाठी टाइम द्यायला पाहिजे, कारण की त्यांना आपली गरज असते। त्यांना काही गोष्टी लागल्या, त्यांना काही गोष्टीची आवश्यकता असली, त्यांच्यासाठी द्या, त्यांच्यावर प्रेम करा। त्यांच्यासाठी ते जेवढे तुमच्यासाठी विरघळले होते तेवढा तुम्ही त्यांच्यासाठी देण्याचा प्रयत्न करा। तुमच्या आयुष्यामध्ये पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, काहीच कमी पडणार नाही। तुम्ही तुमच्या आई वडील आजी आजोबाला सांभाळा, त्यांच्यावर प्रेम करा। तुम्ही जर त्यांच्यावर प्रेम केलं ना, निश्चित तुमच्या आयुष्यामधली न मागे ते मिळेल, तुम्ही जे न मागितलं ते तुम्हाला भेटून जाईल मित्रांनो। तुमच्या आई आजी आजोबाला प्रेम करा, त्यांच्या मनोकामना पूर्ण करा, एवढंच तुम्हाला कळकळीची विनंती आहे। एवढंच बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।